केमिस्ट्री धडा 6 रासायनिक अभिक्रिया. पार्श्वभूमी. 18व्या व 19व्या शतकातील काही शास्त्रज्ञांनी रासायनिक अभिक्रियांच्या संदर्भात मूलभूत प्रयोग केले होते. त्यांनी प्रयोगातून असे सिद्ध करून दाखवले की रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते व हा बदल कायमस्वरूपी असतो. या उलट भौतिक बदलाच्या वेळी केवळ द्रव्याची अवस्था किंवा रूप यांच्यात बदल होतो व हा बदल बऱ्याच वेळा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. भौतिक बदल व रासायनिक बदल. भौतिक बदल फक्त भौतिक गुणधर्म बदलतात. भौतिक बदलात मूळ पदार्थ परत मिळवता येतो. भौतिक बदल उदाहरणार्थ नंबर 1 पदार्थ वितळणे, नंबर 2 बटाटा चिरणे, 3 कपडे पाण्यात भिजवणे, 4 दुधात पाणी टाकणे. हे सगळे उदाहरण भौतिक बदलात येतात. दुसरे रासायनिक बदल. रासायनिक गुणधर्म बदलतात. रासायनिक बदलात मूळ पदार्थ परत मिळवता येत नाही. रासायनिक बदलात उदाहरण नंबर 1 पदार्थाचे जळणे, 2 बटाटा उकळणे, 3 लोखंड गंजणे, 4 दुधाचे दही होणे. जेव्हा रासायनिक बदल घडून येतो तेव्हाच रासायनिक अभिक्रिया घडून येते. रासायनिक समीकरण म्हणजे रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेची संक्षिप्त स्वरूपात केलेली मांडणी होय. उदाहरणार्थ 2Cu+O2 अभिक्रियाकारके 2CuO उत्पादिते. रासायनिक अभिक्रियेने झालेला बदल हा कायमस्वरूपी असतो. म्हणजेच रासायनिक अभिक्रियेमुळे पदार्थात कायमचा बदल होतो. रासायनिक बदलांची उदाहरणे नंबर 1 श्वसन. श्वसन हे नैसर्गिक रासायनिक बदल आहे. श्वसनचे उदाहरण श्वासावाटे घेतलेल्या ऑक्सिजनची पेशीमधील ग्लुकोजबरोबर अभिक्रिया होते व नवीन तयार झालेला कार्बन डायऑक्साईड व पाणी बाहेर पडते. उदाहरणार्थ C6H12O6+CO2 श्वसन 6CO2+6H2O. रासायनिक बदलांची उदाहरणे नंबर 2 प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण हे सुद्धा एक रासायनिक बदलाचे उदाहरण आहे. यात उदाहरणार्थ 6CO2+6H2O सूर्यप्रकाश मिळून C6H12O6+6O2. रासायनिक बदलांची उदाहरणे नंबर 3 ज्वलनाच्या प्रक्रियेमध्ये CO2 निर्माण होणे एक रासायनिक अभिक्रिया आहे. उदाहरणार्थ C+O2 मिळून CO2 कार्बन डायऑक्साईड. रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थातील रासायनिक बंधाचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्या पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थात होते. रासायनिक अभिक्रियेशी संबंधित संकल्पना नंबर 1 अभिक्रियाकारक किंवा अभिकारक. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात व रासायनिक अभिक्रिया घडताना ज्या पदार्थात रासायनिक बदल घडून येतो त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक म्हणतात. रासायनिक अभिक्रियेशी संबंधित संकल्पना नंबर 2 उत्पादित. उत्पादित म्हणजे अभिक्रियाकारकात बदल घडून जो नवीन पदार्थ तयार होतो त्याला उत्पादित म्हणतात. रासायनिक अभिक्रियेशी संबंधित संकल्पना नंबर 3 उत्प्रेरक. उत्प्रेरक म्हणजे ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर वाढतो परंतु त्या पदार्थात मात्र कोणतेही रासायनिक बदल होत नाही अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात. उत्प्रेरकाच्या उपस्थितीमुळे अभिक्रियेचा वेग वाढतो. यामुळे रासायनिक अभिक्रियेची ॲक्टिवेशन ऊर्जा कमी होते. अभिक्रिया समतोल स्थितीत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ कमी होतो. उत्प्रेरक म्हणजे बर्जेलियस या शास्त्रज्ञाने 1935 मध्ये सिद्ध केले की रासायनिक पदार्थांमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढू शकतो. एखादी अभिक्रिया जलद घडून आणण्यासाठी
उत्प्रेरक याचा वापर होतो. उत्पादिते व अभिक्रियाकारकांच्या मध्ये उत्प्रेरक दर्शवतात. उत्प्रेरकामुळे अभिक्रियाकारकाला अभिक्रिया होण्यासाठी जी ऊर्जा लागते ती कमी होते, परिणामी अभिक्रियेचा वेग वाढतो. बर्जेलियस या शास्त्रज्ञाने 1935 मध्ये सिद्ध केले की रासायनिक पदार्थांमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढू शकतो. उत्प्रेरक प्रक्रिया नंबर 1. ब्रेड, केक, पाव लागणारे उत्प्रेरक किण्व, ईस्ट, झायमेज, विकर. उत्प्रेरक प्रक्रिया 2. अल्कोहोलपासून इथर तयार करणे लागणारे उत्प्रेरक उष्ण ॲल्युमिना. उत्प्रेरक प्रक्रिया नंबर 3. स्टार्चचे माल्टोजमध्ये रूपांतर लागणारे उत्प्रेरक डायस्टेस. उत्प्रेरक प्रक्रिया 4. दुधापासून लॅक्टिक ॲसिडची निर्मिती लागणारे उत्प्रेरक लॅक्टोबायसिकल्स जीवाणू. प्रक्रिया 5. ऊसापासून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज लागणारे उत्प्रेरक इन्व्हर्टेज. प्रक्रिया 6. वनस्पती तेलापासून वनस्पती तूप लागणारे उत्प्रेरक रेनी निकेल. नंबर 7. दिकॉन्स प्रक्रियेने क्लोरीनची निर्मिती लागणारे उत्प्रेरक क्युप्रिक क्लोराईड. नंबर 8. युरियापासून अमोनियाचे निर्मिती लागणारे उत्प्रेरक युरियस. नंबर 9. अमोनियापासून नायट्रिक ॲसिड लागणारे उत्प्रेरक प्लॅटिनमची अळी. उत्प्रेरक सक्रियण ऊर्जा 2 प्रकारे कमी करते. नंबर 1. उत्प्रेरक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या कणांना अशा दिशेने अभिमुख करतात की जास्तीत जास्त कण एकमेकांवर आदळतील. उत्प्रेरक सक्रियण ऊर्जा 2 प्रकार कमी करते. अभिक्रियाकारकासोबत अभिक्रिया करून असा मध्यस्थ घटक तयार करतात की ज्यांना कमी ऊर्जा लागते. संतुलित समीकरण रासायनिक समीकरणात जेव्हा अभिक्रियाकारके व उत्पादित यांच्यातील अणूंची संख्या समान असते तेव्हा त्या समीकरणास संतुलित समीकरण म्हणतात. उदाहरणार्थ SO2 + 2H2S मिळून 3S + 2H2O. रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेचा संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असे म्हणतात. रासायनिक समीकरणाचे लेखन नियम नंबर 1. रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला तर उत्पादित उजव्या बाजूला लिहितात. अभिक्रियाकारकापासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण दोघांच्या मध्ये काढतात. रासायनिक समीकरणाचे लेखन नियम नंबर 2. जर 2 किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये अधिक या चिन्हाचा वापर करतात. रासायनिक समीकरणाचे लेखन नियम नंबर 3. रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था उदाहरणार्थ वायुरूप, द्रवरूप, स्थायीरूप अनुक्रमे GIS समीकरणात दर्शवतात. रासायनिक समीकरणाचे लेखन नियम नंबर 4. दाब, उत्प्रेरक, तापमान हे घटक नेहमी उत्पादितांच्या दिशेने असलेल्या बाणावर लिहितात. रासायनिक समीकरणाचे लेखन नियम नंबर 5. रासायनिक समीकरणात जेवढा भार अभिक्रियाकारकांचा असतो तेवढाच भार उत्पादितांचा असतो. म्हणजे कोणत्याही अभिक्रियेत उत्पादितांतील प्रत्येक मूलद्रव्याचे एकूण वस्तुमान हे अभिकारकांमधील त्या मूलद्रव्याच्या एकूण वस्तुमान इतकेच असते. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. अभिक्रियेतील अभिकारके व उत्पादिते यांचे स्वरूप व संख्या यानुसार अभिक्रियकांचे पुढील 4 प्रकार पडतात. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार नंबर 1.
संयोग अभिक्रिया. ए प्लस बी मिळून ए बी. संयोग अभिक्रिया यात जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्य किंवा संयुगे एकत्र येऊन केवळ एकच उत्पादित मिळते तेव्हा त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असे म्हणतात. संयोग अभिक्रिया याचे उदाहरण नंबर 1 2CaSO4H2O + 3H2O मिळून C2CaSO4 2H2O + उष्णता. प्लास्टर ऑफ पॅरिस जिप्सम. प्लास्टर ऑफ पॅरिस हे पाण्यात मिसळले की लगेच टणक पदार्थात रूपांतरित होते. या टणक पदार्थाला जिप्सम म्हणतात. याचा वापर सिमेंट निर्मितीसाठी होतो. सिमेंट निर्मितीसाठी जिप्समचा वापर होतो. प्लास्टर ऑफ पॅरिसलाच POP म्हणतात. त्याचा वापर POPचा वापर वैद्यकीय क्षेत्रात छपराचे सुशोभीकरण करण्यासाठी देखील करतात. POPचा अर्थ प्लास्टर ऑफ पॅरिस. संयोग अभिक्रिया याचे उदाहरणे नंबर 2 कॅल्शियम ऑक्साईड व पाणी यांच्या संयोगाने कॅल्शियम डायऑक्साईड CaOH2 तयार होते व भरपूर उष्णता बाहेर पडते. उदाहरणार्थ CaO कॅल्शियम डायऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड H2O पाणी मिळून CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड + उष्णता. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार नंबर 2 अपघटन अभिक्रिया. AB मिळून A + B. अपघटन अभिक्रिया यात फक्त एका संयुगे किंवा मूलद्रव्यापासून अभिक्रियाकारकापासून जर 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात तेव्हा त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात. अपघटन अभिक्रिया याचे उदाहरणे नंबर 1 सिमेंटचे औद्योगिक उत्पादन करताना 1000 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाला कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन करतात. CaCO3 मिळून CaO + CO2. अपघटन अभिक्रिया याचे उदाहरण 2 C12H22O11 साखर उष्णता मिळून 12C + 11H2O कार्बन. अपघटन अभिक्रिया याचे 3 प्रकार पडतात. अपघटन अभिक्रियांचे 3 प्रकार. अपघटन अभिक्रियांचे पहिले प्रकार औष्णिक अपघटन अभिक्रिया. औष्णिक अपघटन अभिक्रिया यात ज्या अभिक्रियेत संयोगाला उष्णता देऊन त्याचे विघटन केले जाते त्या अभिक्रियेस औष्णिक अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरणार्थ CaCO3 मिळून 1000 डिग्री सेल्सिअस मिळून CaO + CO2. अपघटन अभिक्रियांचे दुसरे प्रकार विद्युत अपघटन अभिक्रिया. विद्युत अपघटन अभिक्रिया यात ज्या रासायनिक अभिक्रियेत संयुगांच्या द्रावणातून किंवा द्रवीभूत संयुगातून विद्युतधारा प्रवाहित करून त्या संयुगाचे विघटन केले जाते त्या अभिक्रियेस विद्युत अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरणार्थ 2H2O1 विद्युत ऊर्जा मिळून 2H2 वाढत +O2 आम्लयुक्त पाणी. अपघटन अभिक्रियांचे तिसरे प्रकार प्रकाशीय अपघटन अभिक्रिया. यात ही अभिक्रिया प्रकाश ऊर्जा किंवा सूर्यप्रकाशाद्वारे घडते म्हणून प्रकाशीय अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरणार्थ 2AgCl मिळून 2Ag + Ci2. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार नंबर 3 विस्थापन अभिक्रिया. A + BC मिळून AC + B. विस्थापन अभिक्रिया यात एखाद्या संयुगातील कमी क्रियाशील असलेल्या मूलद्रव्याला जास्त क्रियाशील असलेले मूलद्रव्य काढून टाकते तेव्हा त्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. विस्थापन अभिक्रिया याचे उदाहरण CuCO4Aq +
विस्थापन अभिक्रिया याचे उदाहरण कॉपर सल्फेट प्लस झिंक मिळून झिंक सल्फेट प्लस कॉपर. तांब्यापेक्षा जस्त हे जास्त क्रियाशील असल्यामुळे ते कॉपर सल्फेटमधील कॉपर काढून टाकते. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार नंबर 4. दुहेरी विस्थापन अभिक्रिया. दुहेरी विस्थापन अभिक्रिया AB प्लस CD मिळून AD प्लस CB. ज्यात आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होते अशा रासायनिक अभिक्रियेस दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. दुहेरी विस्थापन अभिक्रियेची उदाहरणे नंबर 1. कॉपर क्लोराईड प्लस पोटॅशियम आयोडाईड मिळून क्युप्रिक आयोडाईड प्लस पोटॅशियम क्लोराईड. दुहेरी विस्थापन अभिक्रिया याची उदाहरणे 2. BaSO4 प्लस K2CrO मिळून K2SO4 प्लस BaCrO4. इतर न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आम्ल व आम्लारी हे जेव्हा अभिक्रिया करतात तेव्हा क्षार व पाणी मिळते. उदाहरणार्थ आम्ल प्लस आम्लारी मिळून क्षार प्लस पाणी. अभिक्रियाचे प्रकार. अभिक्रियाचे प्रकार नंबर 1. उष्माग्राही अभिक्रिया. उष्माग्राही अभिक्रिया ज्या अभिक्रियांमध्ये उष्णता शोषली जाते त्या अभिक्रियांना उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. उष्माग्राही अभिक्रिया याचे उदाहरण CaCO3 प्लस उष्णता मिळून CaOS प्लस CO2G उष्माग्राही अभिक्रिया. उष्माग्राही अभिक्रिया ओळखायचे कसे? जर आपणास उष्माग्राही अभिक्रिया कोणती असे प्रश्न विचारल्यास दिलेल्या अभिक्रियेतील डाव्या बाजूला अभिक्रियाकारकात ॲड होऊन उष्णता मिळवली असल्यास त्या अभिक्रियेस उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. उष्माग्राही अभिक्रिया या अभिक्रियेत उष्णता ऊर्जा शोषली जाते. उष्माग्राही अभिक्रिया उदाहरणार्थ नंबर 1. वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेत उष्णता ऊर्जा वापरून ग्लुकोजच्या स्वरूपात अन्न तयार करते. उष्माग्राही अभिक्रिया याचे उदाहरण 2. पाण्यात युरिया विरघळल्याने पाण्याचे तापमान कमी होते. उष्माग्राही अभिक्रिया उदाहरण 3. सर्व प्रकारच्या औष्णिक अपघटन अभिक्रिया या प्रकारात येतात. अभिक्रियाचे प्रकार 2. उष्मादायी अभिक्रिया. उष्मादायी अभिक्रिया म्हणजे ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते त्या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया म्हणतात. उष्मादायी अभिक्रियेचे उदाहरण CaOS प्लस H2O मिळून CaOH2 प्लस उष्णता उष्मादायी अभिक्रिया. उष्मादायी अभिक्रिया ओळखावे कसे? जर आपणास खालीलपैकी कोणती अभिक्रिया ही उष्मादायी अभिक्रिया आहे किंवा उष्मादायी अभिक्रियेचे उदाहरण कोणते अशा वेळेस दिलेल्या अभिक्रियेत जर उजवीकडील बाजू म्हणजेच उत्पादितासोबत उष्णता दाखवली असल्यास त्या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया म्हणावे. उष्मादायी अभिक्रिया या अभिक्रियेत उष्णता ऊर्जा बाहेर टाकली जाते. उष्मादायी अभिक्रिया उदाहरणार्थ 1. रंग देण्याचा चुना पाण्यात विरघळल्यास पाणी गरम होते. उष्मादायी अभिक्रिया उदाहरण 2. लाकूड कोळसा इत्यादी पदार्थांचे ज्वलन. उष्मादायी अभिक्रिया उदाहरण 3. आम्ल आणि अल्कली यांचे मिश्रण आणि सिमेंट वाळू आणि पाणी यांचे मिश्रण. रासायनिक अभिक्रियेचा दर. रासायनिक अभिक्रियेचा दर अभिकारकांच्या कणांच्या आकारावर अवलंबून असतो. जर आकार लहान असेल तर दर जास्त असतो व आकार मोठा असेल तर दर कमी असतो. अभिक्रियेचा दर एकक कालावधीत होणारा अभिक्रियकाकारकातील किंवा उत्पादितातील बदल होय. अभिक्रियेचा दर पुढील घटकांवर अवलंबून असतो. ते घटक नंबर 1. अभिक्रियाकारकांचे स्वरूप. अभिक्रियाचा दर पुढील घटकांवर अवलंबून असतो. ते घटक नंबर 2. अभिक्रियाकारकांची सहती.
अभिक्रियेचा दर पुढील घटकांवर अवलंबून असतो. नंबर 3, अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार. अभिक्रियेचा दर पुढील घटकांवर अवलंबून असतो. नंबर 4, अभिक्रियेचे तापमान. अभिक्रियेचा दर पुढील घटकांवर अवलंबून असतो. नंबर 5, उत्प्रेरक. म्हणजे रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढा अभिक्रियेचा दर जास्त असतो. सहंत आम्लाबरोबरची अभिक्रिया ही विरल आम्लापेक्षा जलद होते. तापमान वाढवले की अभिक्रियेचा दर वाढतो. पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम यांची अभिक्रियाशीलता इतरांच्या तुलनेने अधिक असते. एखादी अभिक्रिया जलद घडून यावी यासाठी उत्पादित व अभिक्रियाकारक यांच्यामधील बाणावर उत्प्रेरक दर्शवतात. उत्प्रेरक म्हणजे ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर वाढतो परंतु त्या पदार्थांमध्ये मात्र कोणत्याही रासायनिक बदल होत नाही अशा पदार्थांना उत्प्रेरक म्हणतात. ऑक्सिडीकरण व शपन. ऑक्सिडेशन म्हणजे एखाद्या पदार्थाने इलेक्ट्रॉन गमावणे. साधारणपणे ऑक्सिडेशन होताना एक ऑक्सिजन मिळतो. ऑक्सिडेशन होताना हायड्रोजन गमावला जातो. ऑक्सिडेशन होताना इलेक्ट्रॉन गमावले जातात. ऑक्सिडेशन होताना ऑक्सिडेशन नंबर वाढतो. Fe मिळून Fe+2 इथे सुरुवातीला Feचा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे. शेवटी Fe+2चा ऑक्सिडेशन नंबर +2 म्हणजे ऑक्सिडेशन नंबर 0 वरून +2 वर गेला, वाढला म्हणजेच ऑक्सिडेशन झाले. ऑक्सिडीकरण याचे उदाहरण 1. हायड्रोजन ऑक्सिडेशन H2 मिळून 2H+2E. ऑक्सिडीकरण उदाहरण 2. लोहाचा गंज Fe मिळून Fe+2E. ऑक्सिडायझिंग एजंट KMnO4 K2Cr2O7O2. ऑक्सिडीकरण दैनंदिन उदाहरणे नंबर 1. लोह गंजणे, अन्न खराब होणे, 2. 3. जळणे, 4. शरीरात ऊर्जेचे निर्माण चे ऑक्सिडेशन ऊर्जा मिळते. ग्लुकोजचे ऑक्सिडेशन ऊर्जा मिळते. शपन एक रिडक्शन म्हणजे एखाद्या पदार्थाने इलेक्ट्रॉन स्वीकारणे. साधारणपणे रिडक्शन होताना ऑक्सिजन गमावला जातो. रिडक्शन होताना हायड्रोजन जोडला जातो. रिडक्शन होताना इलेक्ट्रॉन मिळतात. रिडक्शन होताना पदार्थाचा ऑक्सिडेशन नंबर कमी होतो. शपनचे उदाहरणे हायड्रोजन आयनचे रिडक्शन म्हणजे शपन 2H+2E मिळून H2. शपन रिडक्शनचे उदाहरणे 2. कॉपर आयनचे शपन म्हणजे रिडक्शन Cu+2+2E मिळून Cu. शपन रिडक्शन याचे दैनंदिन उदाहरणे नंबर 1. इलेक्ट्रोप्लेटिंग, नंबर 2. पाण्यापासून हायड्रोजन तयार करणे. शपन म्हणजे रिडक्शन होय. पुन्हा एकदा शपनची महत्त्वाची माहिती. शपन म्हणजे ऑक्सिजन गमावला जातो. शपन होताना हायड्रोजन जोडला जातो. शपन होताना इलेक्ट्रॉन मिळतात. शपन होताना पदार्थाचा ऑक्सिडेशन नंबर कमी होतो. रेडॉक्स अभिक्रिया. रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. रिडॉक्स अभिक्रिया या रासायनिक अभिक्रियेत ऑक्सिडीकरण व शपन हे दोन्ही एकाच अभिक्रियेत घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला रिडॉक्स असे म्हणतात. रिडॉक्स अभिक्रिया याचे उदाहरण रिडक्शन BaSO4+4C BaS+4CO ऑक्सिडेशन. पेशीमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. तिथे सायटोक्रोम C ऑक्सिडेज या विकारांचा
विकाराचा रेणू इलेक्ट्रॉनचे वहन करून ही अभिक्रिया घडवून आणतो. क्षरण. क्षरण हवेतील आर्द्रतेच्या किंवा आम्लाच्या परिणामामुळे धातूंची सावकाश झीज होते, यालाच क्षरण असे म्हणतात. क्षरण यातील गंज Fe2O3H2O. क्षरण रोखण्यासाठी नंबर 1 स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांना निकेल आणि क्रोमियमचा थर. क्षरण रोखण्यासाठी नंबर 2 लोखंड गंजू नये यासाठी त्यावर जस्तचा लेप. क्षरण रोखण्यासाठी नंबर 3 तांबे व पितळाच्या भांड्यांना कथिलाचा लेप. क्षरण रोखण्यासाठी नंबर 4 ॲल्युमिनियमच्या वस्तूंना ऑक्साईडचा लेप. उदासीनीकरण. उदासीनीकरण यात ताटावर पडलेले तेलाचे पिवळसर डाग लाल केसरी रंगात रूपांतरित होताना कारण त्याचे उदासीनीकरण होते. उदासीनीकरण नंबर 2 आम्ल व आम्लारी अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होते, या अभिक्रियेस उदासीनीकरण म्हणतात. जेव्हा खाद्यतेलाचे रूपांतर तुपात होते, या अभिक्रियेला हायड्रोजनेशन म्हणतात. पुन्हा एकदा, जेव्हा खाद्यतेलाचे रूपांतर तुपात होते, या अभिक्रियेला हायड्रोजनेशन म्हणतात. रासायनिक समीकरणाचे महत्त्व. 1 अभिक्रियाकारकाचे रूपांतर उत्पादितात होते. रासायनिक समीकरणाचे महत्त्व. 2 रासायनिक अभिक्रियेत सामान्यतः ऊर्जेचे उत्सर्जन किंवा शोषण होते. अणूंची एकूण संख्या कायम राहते. एकूण वस्तुमान अक्षय राहते. तयार होणाऱ्या उत्पादित घटकांचे प्रमाण व गुणधर्म हे अभिक्रियाकारकांच्या घटकांचे प्रमाण व गुणधर्म यापेक्षा वेगळे राहतात. इंद्रधनुष्यातील सर्व रंग ठराविक प्रमाणात एकत्र केले असता त्यातून पांढरा रंग मिळतो. फटाके हे फॉस्फरस व मॅग्नेशियमची पूड यापासून बनलेले असतात. परत एकदा, फटाके हे फॉस्फरस व मॅग्नेशियमची पूड यापासून बनलेले असतात. महत्त्वाचं होतं. बीटा कॅरोटीन आणि लायकोपीन ही नैसर्गिक ऑक्सिडीकरण विरोधक आहेत. याचा वापर बदाम, गाजर, टोमॅटो, सफरचंद, सुकामेवा, पपई इत्यादी अन्नपदार्थाचे ऑक्सिडीकरण रोखण्यासाठी होते. तसेच औषधाच्या दुकानात BHA ब्युरायलेटे हायड्रॉक्सी ॲनिसोल, BHT बटलॅटेट हायड्रॉक्सीट्युलेन ही ऑक्सिडीकरण विरोधक आहेत. रासायनिक अभिक्रियेचा वेग. नंबर 1 जलद अभिक्रिया. जलद अभिक्रिया ज्या रासायनिक अभिक्रिया पूर्ण होण्यास कमी कालावधी लागतो त्याला जलद अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरणार्थ, जलद अभिक्रिया याचे उदाहरण दूध नासणे, लाकडाचे ज्वलन. मंद अभिक्रिया ज्या रासायनिक अभिक्रियेस पूर्ण होण्यास जास्त कालावधी लागतो त्याला मंद अभिक्रिया असे म्हणतात. मंद अभिक्रिया लोखंड गंजणे, दुधाचे दही होणे, श्वसन. जशी रासायनिक अभिक्रिया होत राहते वेळेनुसार अभिक्रियेचा वेग मंदावतो. कमी तापमानाला अन्नपदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो, म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ जास्त काळ टिकतात. सगळ्यात महत्त्वाचे, बीटा कॅरोटीन आणि लायकोपीन ही नैसर्गिक ऑक्सिडीकरण विरोधक आहेत. बीटा कॅरोटीन याचा वापर बदाम, गाजर, टोमॅटो, सफरचंद, सुकामेवा, पपई इत्यादी अन्नपदार्थांचे ऑक्सिडीकरण रोखण्यासाठी बीटा कॅरोटीन आणि लायकोपीन याचा वापर होतो.